मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती। तर BMC अंतर्गत या ठिकाणी निरीक्षक पदाची स्पेशल अशी जाहिरात निघालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल आणि ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल 30चं, तर त्यांनी अप्लाय करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे किंवा करणार जर असाल तर या ठिकाणी आपण निरीक्षक पदासाठी या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, जे की महत्त्वाची अशी प्रश्नपत्रिका असणार आहे। कशा टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत आणि तुमचं एवढं लेवल वगैरे किंवा तयारी इथपर्यंत आहे का, किंवा 50% जरी तयारी असेल तरी आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहेत, त्या सोडवा तुम्ही। त्या ठिकाणी तुमची 70 ते 80% तयारी अगदी छान प्रकारे होऊन जाणार आहे। त्यामध्ये परत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे काय की मुंबई महानगरपालिका अधिनियमावर जवळपास तुमच्याकडे 50 प्रश्न या ठिकाणी आहेत। तर याची जर तुम्ही छान पद्धतीने तयारी केलात, जे की आपल्या चॅनलद्वारे प्रश्नपत्रिकेद्वारे तुमची करून घेण्यात येईल, त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून ठेवा। आणि या ठिकाणी 100 गुणांसाठी हे प्रश्न असणार आहेत। ते कशा टाईपचे प्रश्न असणार आहेत तर सगळी माहिती तुम्हाला या प्रश्नपत्रिकेतून अंदाजा कळून जाईल। आणि बाकी सगळ्या प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल आपण आपल्या सिरीजमधून तुम्हाला कळवणार आहोत आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास चालू ठेवा। तर आजच्या या सिरीजचा हा पहिला प्रश्न आहे। नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण का तुमची परिपूर्ण तयारी या ठिकाणी आपण करून घेत असतो अगदी छान प्रकारे। पहा, मुंबई मनपा अधिनियम म्हणजेच महानगरपालिका अधिनियम 1888 लक्षात असू द्या। महाराष्ट्रातील जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाद्वारे चालतात। फक्त BMC जी महानगरपालिका आहे ती 1888 जो अधिनियम आहे स्पेशल, या अधिनियमावर चालतो। त्यामुळे यावर तुमच्यासाठी 50 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत, फक्त निरीक्षक या पदासाठी। आपल्याकडे लिपिकसाठी सुद्धा नोट्स आहेत, ज्यांना हवे असतील त्यांनी बाय करून घ्या, खाली नंबर आहे। तर या अधिनियमामध्ये एकूण किती कलमे आहेत आपण ओव्हरऑल फक्त या अधिनियमाचं एक छोटासा भाग पाहणार आहोत, त्यानंतर प्रत्येक भागानुसार प्रत्येक कलमा। तर पहिला प्रश्न पहा या ठिकाणी, मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये जे 1888 आहे तो त्यामध्ये किती कलमे आहेत एकूण, तर याच्यामध्ये मित्रांनो 527 आहेत। आणि लक्षात असू द्या तुम्हाला 2016 साली अपडेट झालेलं नवीन अपडेटेड व्हर्जन याची माहिती पहा। अगोदर 2016 पेक्षा म्हणजे नवीन दुरुस्ती झाली, तर हा दुरुस्ती केलेला अधिनियम मी पहा अगोदर जर पाहून जर स्टडी केलात तर या ठिकाणी तुमची प्रश्न चुकू शकतात। काही विधेयके आहेत जे की डिलीट किंवा जे आहे ते काढून टाकण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, मुंबई महानगरपालिका अधिनियम या ठिकाणी 1888 मध्ये कितव्या कलमामध्ये कर प्रणालीची तरतूद आहे। लक्षात असू द्या निरीक्षक पद कर संकलन खात्याकडे असतं, तर त्यामुळे कराबाबत थोडंफार माहिती असू द्या। तर हे जे आहे ते मित्रांनो 128 कलमामध्ये या ठिकाणी महानगरपालिका करासंदर्भात किंवा कर प्रणालीची कर भाड्याचं जे कर आकारणी आहे त्या संदर्भात तरतूद आहे। पुढे आपण पाहणारच आहोत। त्यानंतर पुढे पहा, मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये 1888 मध्ये एकूण किती भाग आहेत, तर याच्यामध्ये मित्रांनो लक्षात असू द्या सध्या स्थितीमध्ये टोटल 21 भाग आहेत आणि त्याच्यामध्ये 527 कलमे आहेत, म्हणजे वेगवेगळे असे असतात, परिशिष्टे म्हणा किंवा भाग म्हणा। त्यानंतर पुढचा प्रश्न जे आहे ते म्हणजे हे अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील। त्यानंतर मुंबई महानगर अधिनियमामध्ये महानगरपालिकेची रचना ही कितव्या कलमात आहे, तर 5व्या कलमामध्ये ही रचना नमूद करण्यात आलेली आहे किंवा या रचनेची तरतूद आहे असं आपणास म्हणता येईल। त्यानंतर आणि लक्षात असू दे हे फक्त प्रश्न महानगरपालिके अधिनियमाचे नसून सगळे प्रश्न ॲड करत आहे, GKचे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर भारतात केंद्रशासित प्रदेशाचा कायदेशीर प्रमुख कोण असतो, हा राष्ट्रपती असतो। आपल्या भारतीय 239 कलमान्वये या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा कारभार वगैरे राष्ट्रपती पाहत असतो किंवा नियुक्त वगैरे करत असतो। त्यानंतर जायकवाडी हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे, तर जायकवाडी नावाचा हा जो प्रकल्प आहे खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे महाराष्ट्रात। तर गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला हा प्रकल्प आहे आणि हा कुठे आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यामध्ये आहे। तर या ठिकाणी एक महाराजांची समाधी आहे, त्यांचं
नाव जे आहे ते एकनाथ महाराज. तर एकनाथ महाराजांची समाधी या ठिकाणी आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. खूपदा प्रश्न आलेला आहे पैठणमध्ये. आणि या जायकवाडी धरणाच्या जलाशयाला एक नाव आहे मित्रांनो, तर नाथसागर म्हणून या जलाशयाला म्हटलं जातं, किंवा या जायकवाडी धरणामध्ये जो काही पाणीसाठा आहे त्याच्या जलाशयाला किंवा पाणीसाठ्याला नाथसागर या नावाने ओळखतात. आणि त्यानंतर आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर आधुनिक मराठी कवितेचे जे जनक आहेत ते मित्रांनो कोणाला म्हणून ओळखतात हे तुम्ही कमेंट करा. तुमच्यासाठी मी प्रश्न सोडत आहे आत्ता सध्याला. त्यानंतर याची टोपण नावे आहेत, तर टोपण नावे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. हे जे आहे केशव कुमार, हे प्रल्हाद केशव आत्रे यांचं नाव आहे, किंवा यांना असं संबोधतात, किंवा प्र के आत्रे सुद्धा म्हणतात. हे जे केशव सूत आहेत तर यांचं नाव काय आहे, तर कृष्णाजी केशव दामले हे जे आहेत ते लक्षात असू द्या. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावानं ओळखतात. आणि कुसुमाग्रज हे सर्वांना माहीत असतील, वि.वा. शिरवाडकर यांचं हे नाव आहे, किंवा विष्णू वामन शिरवाडकर. आणि त्यानंतर जे शेवटी उरलेले आहेत गोविंदाग्रज हे जे आहेत यांना राम गणेश गडकरी यांचं प्रमुख नाव आहे, म्हणजे प्रॉपर नाव. आणि लक्षात असू द्या, खूपदा प्रश्न आलटून पालटून विचारण्यात येतात, त्यामुळे सगळी तुम्ही माहिती पाहत चला. फक्त केशव कुमार हे जर मराठी कवितेचे जनक आहेत, जर असं असेल, एक्झाम्पल सांगत आहे, तर तुम्हाला नंतर पुढे जाऊन फक्त या ठिकाणी हे जर नाव आलं, तुम्ही हे पाठ करून गेला तर तुमची त्या ठिकाणी गल्लत होऊ शकते. त्यामुळे सगळी तयारी तुम्ही करून जा. आपल्याकडे स्पेशल वेगळे GK सुद्धा आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला टेस्टमध्ये आम्ही प्रोव्हाइड करू, काळजी करू नका. बाकी 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं, तर या ठिकाणी यापैकी नाही, किंवा मी उत्तर या ठिकाणी ॲड केलेलं नाही आहे. तर कोणतं आहे, तर अंबाला नावाचं जे शहर आहे ते या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या भारतातील विज्ञानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर भारताचे राष्ट्रगीत जे जनगण मन, राष्ट्रगीत वंदे मातरम सुद्धा आहे, जनगण मन सुद्धा, हे दोन्ही गीत जे आहेत ते राष्ट्रगीत आहेत, त्यामुळे कन्फ्युजनमध्ये पडू नका. तर जनगण मनचे लेखक कोण आहेत, तर लक्षात असू द्या, हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. त्यांची एक महत्त्वाची कादंबरीसुद्धा आहे गीतांजली नावाची, तर याला सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि त्यानंतर बंकिमचंद्र चटर्जी यांनी काय केलं, यांनी मित्रांनो वंदे मातरम, लक्षात असू द्या, वंदे मातरम हे जे आपलं राष्ट्रगीत आहे ते लिहिलेलं आहे. आणि हे जे जनगण मन आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. आणि हे कोणत्या भाषेत होतं, प्रमुख भाषा कोणती आहे याची, बंगाली भाषेमध्ये आहे. तर लक्षात असू द्या, असे छोटे छोटे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी पुढे जाऊन खूप महत्त्वाचे ठरू शकतात. एक मार्क्स वगैरे तुम्हाला छान पद्धतीने मेरिट जो लागतो तो एक मार्काने राहून जातो, तर तशी गल्लत तुमची होऊ देऊ नका. त्यानंतर शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी सोडला आहे. दोन्हीपैकी तुम्ही एका प्रश्नाचं जरी उत्तर दिलात तरी छान होईल. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का सगळी तयारी आपण चांगल्या प्रकारे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची करून घेणार आहोत. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणत्या प्रश्नासंदर्भात डाऊट असेल अवश्य कमेंट करा. आणि ज्यांना टेस्ट वगैरे हवी असेल त्यांनी कमेंटमध्ये यस टाका, मी तुम्हाला लिंक वगैरे सगळी माहिती प्रोव्हाइड करेन. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.